नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। ठाणे शहरातील चंदनी कोळीवाडा या ठिकाणी संपूर्ण विविध ठाणे शहरात विखुरलेला कोरी समाज या ठिकाणी जो कोळी बांधव आहे आणि कोरी समाज आहे। खरं हे मूळ काय तर कोरी समाज आहे आणि हे कोरी समाज आहे तोच्या तर्फे या ठिकाणी आपल्याला होली उत्सव 2024 आयोजन केले जाते आणि त्या अनुषंगाने अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। रंग या ठिकाणी रंग उत्सव क्षण 2024 मधले आपण दृश्य बघतोय। गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपणारा कोरी समाज सेवा मंडळ आयोजित होली मिलन सोहळा 2024 मधले आपण दृश्य बघतोय। खरं हा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण विविध राज्यामध्ये विखुरलेला हा जो आहे कोरी समाज आज आपण बघू शकतो। गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे आणि विविध अनुषंगाने हा जो समाज आहे तो या ठिकाणी आपल्याला एकवटलेला बघायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षांचा समारोह सोहळा रंग होळीचे रंग प्रत्येकांच्या मनातले आणि रंग मात्र या परंपरांचा हा सोहळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। मुंबईच्या विविध भागामध्ये विखुरलेला कोरी समाज खरं कोळी बांधवांचं आयुष्य असतं। कोळी बांधवांचं जीवनमध्ये खरं क्षणोक्षणी आणि पदोपदी मात्र अनेक गोष्टींचा आघात घेऊन मात्र परंपरा जपणारं त्यांचं नातं असतं आणि म्हणून कोरी समाज सेवा मंडळ आयोजित होली उत्सव क्षण 2023 मधले आपण हे दृश्य बघतोय। होली स्नेह मिलन समारोह सोहळा 2024 मधले आपण दृश्य बघतो। कोरी समाज सेवा मंडळ आयोजित होली स्नेह सम्मेलन मिला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। सभी समाज बंधुओं का हमारी महिलाएं माताएं बहनें जो सब इस कार्यक्रम में पधारे हैं, हमारे भाई जो मुंबई कसारा के अन्य शहर से जो आए हैं, सभी का हम कोरी समाज सेवा मंडल द्वारा स्वागत करते हैं। कोरी समाज सेवा मंडल की मैं थोड़ी सी आपको जानकारी दूंगा। इसकी स्थापना 2002 में हुई थी। 2006 से हम लगातार इस कार्यक्रम को करते आए हैं। हर वर्ष हम कुछ ना कुछ छोटा कार्यक्रम करते थे। पहले हमारे प्रथम अध्यक्ष तुलसीदास कोरी जी लुटा देंगे, प्यार के रंग नातों हैं, इस पे हम सबको लुटा देंगे। यावेळी अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष केदार लकेप्राणे मात्र रंगांची या ठिकाणी उधळण आणि रंगाचं महत्त्व सांगून मात्र अनेकांचं मन या ठिकाणी जिंकलं पाहिजे। अखिल भारतीय कोळी समाज ज्येष्ठ दिल्ली यांचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष केदार लकेपूर यांचा सन्मान कोळी समाजाचे अध्यक्ष नार्वे यांच्याकडून केला जातो। यावेळी कोरी समाज सेवा मंडळ आयोजित असणाऱ्या या रजिस्टर 2006च्या कार्यक्रमातले आपण दृश्य बघतोय। 2024 कोरी समाज होली स्नेह संमेलन समारोह सोहळा या ठिकाणी आपल्याला संपन्न झालेला बघायला मिळतोय। यावेळी अखिल भारतीय कोळी समाज ज्येष्ठ दिल्ली यांच्या वतीने जे तरुण आहे त्या तरुणाचा या ठिकाणी सन्मान केला बघायला मिळतोय। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। ठाणे शहरातील चंदनी कोळीवाडा या ठिकाणी आज कोरी समाज सेवा मंडळ 2006 सुरू झालं आणि आज आपण अनेक वर्षाचा कालखंड देऊन या ठिकाणी आपणाला कोरी समाजातर्फे होली महोत्सव 2024 आयोजन करण्यात आले आणि अशा वेळेला अनेक मान्यवरांचे आपण जाणून घेऊया त्यांच्या मनातल्या भावना। कोरी समाज मंडळाचे अध्यक्ष आपल्याशी नरोलिया काका जोडलेले आहेत। खरं या समाज दुर्लक्षित असणारा समाज कुठेतरी दुर्लक्षित असणारा समाजाची मोड बांधणं या समाजाला एकत्र आणि एका प्रवाहात आणण्याचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं नार्वे साहेबांनी केलेलं आहे। काका हा समाज आपल्यासमोर एवढा मोठा एकखटला आलेला बघतोय। आज होळी उत्सव 2024 आपण साजरा करताय, काय आनंद होतो? या आनंदामध्ये आम्ही जे कमिटी आहे आणि दुसरे म्हणजे पूर्वी आमचे लोक आहे जे ते आम्हाला हातभार केले त्याबद्दल त्यांच्या धन्यवाद सांगतो। काय होतं हा सगळा समाज एकत्र बघून किती आनंद होतोय? फार फार मोठे आनंद आहे, काय चिकार आनंद आहे। आणि म्हणून आपण बघू शकतो हा संपूर्ण कोरी समाज मंडळाकडून या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपणाला बंधू भाव प्रेम अथिर तिथी भावना काय असते ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। कोरी समाज सेवा मंडळ 2024 मधले आपण दृश्य बघतोय। 2006 साली लावलेलं छोटंसं रोपटं होतं त्यानं आज आपल्याला उतुंग भरारी घेतलेले बघायला भला मोठा आपल्याला ओटवृक्ष झालेला बघायला मिळतोय आणि त्या अनुषंगानं आपल्याशी प्रफुल्ल नाकवा या ठिकाणी जोडले आहेत। काका काय वाटतंय आपण हे सगळा
समाज एकवटलेला आहे. बोरी समाज आहे, कोळी बांधव आहे, खरं जास्त फरक नाही आहे, पण मात्र समाज एकत्रित आहे. काय आनंद होतो. मी सर्वप्रथम आभार मानतो नरोलियाजीचे की त्यांनी मला ह्या व्यासपीठावर बोलवलं. हा जो त्यांचा प्रोग्राम नेहमी होत असतो, मागे 4 वर्षापूर्वी पण चांगला दणक्यात झाला होता. आज पण तशी अपेक्षा होती, पण तेवढी लोकांचा आली नाही यांच्यापुढे. काय लोक काय कारणाचं राहिली, पण तो हा प्रोग्राम यांचा जो प्रत्येक वर्षी मोठा होतो आणि पुढे पण असा मोठाच होत राहावा हीच माझी परमेश्वराने इंच मागणी. 2006 साली कोळी समाजानं लावलेलं समाजसेवाचं रोपटं आहे ते मात्र आज उत्तुंग भर आहे. आणि त्यानिमित्तानं जे दुबगलेली मन आणि लोप पावलेली भावना असेल किंवा दुर्लक्षित असणारा समाज असेल, तो एक दृष्टीपटलावरती आणण्याचं जे काम आहे तो कोळी समाजने केलेलं आहे. आणि म्हणून या मंडळातर्फे अनेक वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी कोळी उत्सव साजरा केला जातो. आपल्यासाठी डॉक्टर जोडले काय वाटतं आनंद. मला छान वाटतो. हम आज के समारोह के लिए श्री केदार जी और उनके टीम को श्रेय देते हैं. और इसके पहले भी बहुत ही काम किया, बहुत आनंद आया. इसके पहले अकेला होली मिलन सम्मेलन के अलावा भी बर बधू सम्मेलन भी हुआ है और भी कई सम्मेलन हुए हैं जिसमें केदार जी ने अपने समाज के लिए. अंकल कैसा लगे सब समाज इकट्ठा हो रहा है. बहुत अच्छा लगा. बहुत सब समाज इकट्ठा हो रहा है, बहुत अच्छा लगा है. और समाज से हम प्रार्थना करेंगे कि आगे अपने बच्चों की शिक्षा पर पहला ध्यान दें. ये हमारी विनम्र निवेदन है, पूरे समाज से विनम्र निवेदन है. कोळी समाज होळी उत्सव 2024 मधला आपण हे दृश्य बघतो. डॉक्टर माझ्याशी जोडले. डॉक्टर साहब कैसा लग रहा है आज का दिन. आज का बहुत ही अच्छा दिन है. रंग पंचमी का दिन है आज का. और सब लोग आज कोरी के एक साथ मिले हैं, एक परिवार इकट्ठा हुआ है और सब लोग मिलके ये होली का त्यौहार मना रहे हैं. ऐसे रंगारंग कार्यक्रम से एक समाज जुड़ता है और हमेशा प्यार बढ़ता है. कोळी समाज होली उत्सव 2024 मधला आपल्याला सर्वात मोठा आनंदी क्षण या ठिकाणी बघायला मिळतोय. डॉक्टर माझ्याशी जोडले. डॉक्टर साहेब काय आनंद होतोय. आम्हाला खूप छान आनंद वाटतंय. हे वातावरण खूप सुखमय झालेलं आहे. आणि हा कोरी समाजने जो आज होळी महोत्सव साजरा करत आहेत ते बघून आम्हाला खूप आनंद वाटतोय. असंच त्यांनी साजरा करत राहावा ही माझी त्यांना हार्दिक शुभेच्छा आहे. होली दिन कोळी समाजातर्फे या ठिकाणी होली उत्सव 2024चं आयोजन खरं ही रजिस्टर असणारी संस्था 2007 साली ह्या संस्थेचं कामकाज सुरू झालं. गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपणारा कोळी समाज आहे. तो मात्र विभागलेला जरी समाजला असेल तर मात्र ह्या उत्सवाच्या निमित्तानं मात्र एकत्र होतो. प्रसाद साहेब माझे जोडले. प्रसाद साहेब कैसा लग रहा है आपको. बहुत अच्छा लग रहा है. केदार लखपुरिया जी ने जो आज कार्यक्रम रखा 5 साल के बाद, 2019 में किया था ये वाला होली का कार्यक्रम अब रखा है, तो बहुत गैप हो गया था. और उस गैप के बाद इतने दिन के बाद मिल रहे हैं. मेरा भी गैप हो गया था यहाँ पे आने में, तो बहुत अच्छा लग रहा है. और ये बहुत अच्छी शुरुआत है. इसके पहले तो केदार मुझे मालूम है कितने प्रोग्राम किए हैं इन्होंने, और मेडिकल कैंप से लेके होली मिलन से लेके बहुत कुछ किया है. और उस समय इतने एक्टिव थे. अभी ऐसा लगा कि फिर से वो एक्टिवनेस आ रही है और अच्छी बात है. अभी भी करते रहते हैं. पर अखिल भारतीय में जब से वो महाराष्ट्र के प्रेसिडेंट बन गए हैं अखिल भारतीय कोली समाज में, जब से उनके पास भी टाइम की कमी है तो नहीं कर पाते हैं. कोई बात नहीं. पर ये कोरी समाज सेवा मंडल तो मुझे मालूम है बहुत शुरू से ही बहुत एक्टिव रहा है. और इसके जो करता धरता केदार जी, तुलसीदास जी, ऐसे नरोलिया जी, इतने सब लोग रहे हैं. और मुझे 2006 से इनको मैं जानता हूँ, 20 साल से मैं जानता हूँ. बहुत अच्छा कार्यक्रम करते हैं. बहुत जैसे रजिस्टर 2006 से हुआ है तब से आप लोग शामिल है. कैसा दिन में दिन ये सब बढ़ता जा रहा है, कैसा लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है. वो अच्छी बात ये हो रही है कि ये कोरी समाज यहाँ का जो सेवा मंडल है वो तो जो है वो ठीक है, बहुत अच्छा है. पर बड़ी खुशी इस बात से होती कि हमारे प्रिय केदार जी इस समय प्रदेश अध्यक्ष, आज नहीं कम से कम मेरे ख्याल 4-5 साल हो गए. 4 साल 2 साल से जो महाराष्ट्र अखिल भारतीय कोली समाज के महाराष्ट्र के अध्यक्ष बने. तो ये बहुत खुशी थी मुझे. इससे ज़्यादा खुशी कुछ नहीं हो सकती थी. और उसके बाद मैं देखता हूँ कि इतना अच्छा काम कर रहे हैं, इतना इन्होंने नेटवर्क अपना फैलाया. वो होना भी चाहिए था क्योंकि इन्होंने शुरू से मतलब एक ज़मीन से खड़ा किया इस ऑर्गेनाइजेशन को. अच्छा लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है. आज
होळी रंग उत्सव 2024 आपण दृश्य बघतोय. कोरी समाज गेले 2006 पासून हा संपूर्ण जो प्रवास सुरू आहे आणि आज 2024 आहे, पण मात्र अनेक वर्षाची परंपरा जपणार आहे. डॉक्टर साहेब काय वाटतं? मैं अखिल भारतीय कोली समाज और कोरी समाज, इन दोनों समाज का एक संगम है. आज यहाँ गंगा और यमुना का संगम दिख रहा है और 2006 से शुरुआत हुआ था कोरी समाज और अभी भी लगातार अपने कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए एक जन संगठन का प्रदर्शन कर रहा है, जिसमें सबसे बड़ा योगदान रहा है हमारे पूर्व अध्यक्षों का, आदरणीय तुलसीदास जी, जगदीश साक्यवार जी, केदार जी और उनके तमाम, और अभी नरोलिया साहब जी, उनके तमाम साथियों ने मिल करके संगठन को मजबूत किया है. और प्रारंभ से हम आज तक इस संगठन के साथ इसी तरह जुड़े हुए हैं. मैं इस संगठन के लिए यही कहूँगा कि कोरी समाज इनके खून का हर कतरा मोहब्बत की निशानी है. इनकी ज़िंदगी इंसानियत और वफ़ा की उसूलों की कहानी है. तो मैं यही इनके लिए कहूँगा. और इसी तरह से यह कोरी समाज, कोली समाज पूरे हिंदुस्तान में अपना परचम फहराते रहेगा और अपने लोगों को संगठित करके अपना नाम समाज के लिए और देश के लिए रोशन करता रहेगा. धन्यवाद. कोरी समाज सेवा मंडळतर्फे होली उत्सव 2024 आयोजन केलेलं आहे. अथांग या ठिकाणी जनसमुदाय आपल्याला बघायला मिळतोय. सर्व कोळी बांधव या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. काय वाटतं एवढा मोठा कार्यक्रम? खूप मोठा आणि खूप आम्हाला आनंद होतो आहे की आम्हाला कोरी समाज सेवा मंडळ आणि इथे आमंत्रण दिलं आणि खूप मोठा यांच्या उत्सवामध्ये होली स्नेह संमेलनामध्ये आम्हाला सामावून घेतलेला आहे. आणि खूप त्यांचा जो उत्साह आहे तो बघण्यासारखा आहे की असे होली स्नेह संमेलन हे लोक साजरा करतात. आज जवळजवळ त्या लोकांना 25 वर्षे होत आली आहे तिकडे. 2006 पासून ते लोक हा कार्यक्रम करतात आहे. खूप आनंद होतो आहे की त्यांनी आम्हाला पण इथे आमंत्रित केलं आहे आणि सगळ्यांचा जो उत्साह आहे तो बघण्यासारखा आहे. आपण बघाल तर महिला खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा जो मिलन समारोह आहे तो खूप त्यांनी मोठ्या प्रमाणात हे दरवर्षीप्रमाणे साजरा करतात आहे. मधीत करोना काळात त्यांनी खंडित पडलेला उत्सव आज परत जोरात साजरा करतात आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे. अखिल भारतीय कोळी समाज जरिष्ठ दिल्ली यांचे अखिल भारतीय कोळी समाजाचे नेतृत्व आणि त्याबरोबर कोळी बांधवांचं अनेक नेतृत्व कोळी समाज असेल. हा दुभंगलेला समाज, विखुरलेला समाज ह्याला एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी नोरले साहेब काम करत आहेत. त्याबरोबर केदार लक्कीपुरे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामधून काम करत आहे. आज या ठिकाणी होळी उत्सव 2024 आयोजन केलेलं आहे. अनेक समाज एकत्र आलेला आहे. खरं विभागलेला समाज, दुर्लक्षित असणारा समाजाची आपण सगळी मोड बांधताय. नोरले साहेब आपण काम करताय. हा सगळा जनसमुदाय बघून काय आनंद होतो? प्रथमतः सागर साहेब तुमचा आम्ही धन्यवाद देतो की तुम्ही या कार्यक्रमाला कव्हर करायला आलात. ताई आलेल्या आहेत बरोबर, त्यांचाही मी धन्यवाद करतो. अखिल भारतीय कोळी समाजाचा हा एक लक्षच आहे की कोरी असो, कोळी असो, केवट असो, मल्ला असो, इतर जी कोळी जाते म्हणजे महाराष्ट्रपुरती नाही, संपूर्ण भारतवर्षापुरती जे कोळी समाजाचं अखिल भारतीचं काम आहे जे की सर्वांना एकच मंचावर घेऊन यावं, एकच प्लॅटफॉर्मवर घेऊन यावं. कारण की कसं आहे की अजूनपर्यंत आज आमचा जन्म म्हणजे 4 ते 5 पिढी आमच्या गावामध्ये झालेली आहे. चंदनी कोलीवाड्यामध्ये आमची 4थी पिढी चालू आहे आता, म्हणजे माझ्या मुलांची आता 5वी पिढी आहे याच्यामध्ये. तर ही चालू आहे. पण कसं आहे की अजूनपर्यंत कोरी कोण आहे, कोळी कोण आहे हे खूप मतभेद आहे. कारण की लोकांना असं वाटतं की कोरी लोक हे तिकडचे UP MPचे म्हणून हे आपले नाही आहे. मूळच आहे. पण हा मूळ कोणाला माहीतच नाही का बा. आता एवढे वरिष्ठ लोक कोरी समाजाचे आहे, आता शंकवार लिहितात, मग हे बोलणार की नाही कोळी समाजाचे नाही, पण हे माहीतच नाही ना. कारण की हे इंट्रोडक्शन नाही झालेलं आहे. आता कोरी साहेब समजा डॉक्टर शिवकुमार लिहितात कोरी म्हणजे आम्हाला माहीत पडतं की हा कोरी समाजात आहे. प्रसाद साहेब आहे, प्रसाद साहेब लिहिणार म्हणजे आपल्याला माहीत पडत नाही. तर असे कितीतरी लोक अशी आहे की ती कोळी समाजाची आहे. काय वाटतं आज ह्या निमित्तानं, होलीच्या निमित्तानं आपण एकत्र आलाय का? मग तोच 2006 पासून कोरी समाज सेवा मंडळाचा प्रयास आणि आता 2 वर्षांनी आम्ही अखिल भारतीय कोळी समाजाचा प्रयास, हा एकच प्रयास आहे की कोरी ह्या सर्वांना एकत्र मंचावर घेऊन यावं आणि जेवढे आपले चांगले रत्न ही सर्व रत्न जी मोठी मोठी उभी आहे ह्यांना एकत्र प्लॅटफॉर्मवर घेऊन आहे. लोकांची जी कामं आहे, ती समस्या आहे, ती ह्यांच्याकडनं आपण निपटवली पाहिजे. हे आमचं एक लक्ष आहे. लजारामजी बोलले अभ्यासामध्ये मुलांना पुढे आलं पाहिजे. त्यांचे बघा आज त्यांची 4ही पोरं चांगले शिकलेली आहे,
स्वतः साहेब मोठे वरिष्ठ अधिकारी GMचे लेवलचे साहेब होते, डॉक्टर शिवकुमार, असे खूप रत्न आहे कोळी समाजाचे, पण ह्यांना कोणी आणलेलंच नाही आहे मंचावर. हे आज अखिल भारतीय कोळी समाज करतोय आणि एकत्र यांना मंचावर घेऊन येतोय. हा कार्यक्रम तसा कोळी समाज सेवा मंडळाचा आहे, ह्यांच्यामुळेच मला हा पद मिळाला आहे अखिल भारतीय कोळी महाराष्ट्राचा. ह्यांचा खूप धन्यवाद आहे मी सर्व लोकांचा. तर आज आपला हा प्रयास आणि हा प्रयास आपला पुढेच होत राहणार आहे आणि तुम्ही ह्या प्रयासामध्ये आमच्याबरोबर राहणार आहे, त्यासाठी धन्यवाद. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं कोरी असेल, कोळी समाज असेल, खरं हे दोन समाज, खरं समाज एकच आहे, पण मात्र कुठल्याही प्रकारचं एकामेकाबद्दल असणारं प्रेम, एकामेकाबद्दल असणारी आदरातिथ्य भावना, आणि हीच खरी इथून प्रेरणा मिळते असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन सीमा राजपूत, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.